मागील काही दिवसापासून दाऊदशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींचे फोटो व्हायरल होतात, त्याच्यावरती दिवसभर चर्चा होते सभागृहात. पहिला हा प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आज आणखी एक फोटो दाऊदशी संबंधित व्यक्तीचा व्हायरल झाला आहे. सभागृहात तोही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कसं बघताय एकंदरीत? मागच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा एक फोटो व्हायरल झाला, जो सलीम कुत्ताच्या सोबत आणि दाऊद इब्राहिम यांच्या नातेवाईकांच्या लग्नामध्ये नाचत असतानाचा तो फोटो होता. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यामध्ये चौकशीची मागणी केली होती. आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर SIT नेमून याची संपूर्ण चौकशी करू अशी मागणी केली. आणि हा आरोप केला की शिवसेनेचेही संबंध हे अंडरवर्ल्डशी आहे, दाऊदच्या कुण्या नातेवाईकांबरोबर आहे, अशा स्वरूपाचे आरोप त्या मागच्या आठवड्यामध्ये झाले. त्याच ठिकाणी ज्या लग्नामध्ये हे उपस्थित होते त्या ठिकाणी 2017च्या लग्नामध्येही या लग्नाचे काही फोटो प्रकाशित झाले, जे दाऊद इब्राहिमच्या इक्बाल कासकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या लग्नामधले फोटो होते. त्या फोटोमध्ये गिरीश महाजन, बाळासाहेब सानप म्हणजे भाजपचे मंत्री आणि आमदार आणि पोलीस अधिकारी, विशेषतः पोलीस अधिकारी म्हणजे त्या ठिकाणी ACP, नंतर विजिलन्स लोक, CIDचे लोक हे सारे उपस्थित होते. आणि अशा ठिकाणी या दाऊदच्या नातेवाईकाच्या जे बॉम्बस्फोटामध्ये सामील आहे तसा आरोप आहे. अशामध्ये खास करून पार्टीला जाणं म्हणजे देशद्रोह्यांशी संबंध आहे अशा स्वरूपाचा आरोप आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करण्यात आला. आणि त्याची चौकशी करावी, SIT चौकशी, अशी आम्ही मागणी केली की याची चौकशी केली पाहिजे. जसे तुम्ही शिवसेना प्रमुखाची करतात, म्हणजे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची करतात, तशी या संदर्भामध्ये करावी. आणि त्या चौकशीमधून सत्य काय ते बाहेर आणावं. जर या लोकांचे दाऊद इब्राहिमच्या आणि जो मुंबई बॉम्बस्फोटातला खरा गुन्हेगार आहे त्याच्या नातेवाईकांशी, ज्यांचा बॉम्बस्फोटामध्ये सहभाग होता, अशांशी संबंध असतील तर ते जगजाहीर झाले पाहिजे, ही मागणी होती. परंतु सरकारने ती मागणी फेटाळली. आमची मागणी अशी होती की दाऊदच्या संदर्भामध्ये जी पूर्वी चौकशी झाली ती चौकशी, त्याच्यामध्ये जे लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे ती रातोरात बदलवण्यात आली. आणि मग असं दाखवण्यात आलं की मुस्लिम समाजाचा एक प्रमुख, त्याच्या आमंत्रणावरून आम्ही त्या ठिकाणी गेलो. ठीक आहे, कुणाच्या आमंत्रणावरून तुम्ही गेला असाल, मुळामध्ये ही बनवागिरी आहे. पूर्वीची लग्नपत्रिका वेगळी होती असं सांगण्यात येत आहे. आणि आता जर तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या आमंत्रणावरून गेलात तर गेलात हे तर गोष्ट खरी आहे ना, तुमचे फोटो त्यांच्या समवेत हे गोष्ट खरी आहे ना. तर मग चौकशीमध्ये हे सिद्ध आलं पाहिजे की तुम्ही कशासाठी गेलात, काय कारण होतं त्या ठिकाणी, निव्वळ लग्नातच होतं का अन्य काही कारण होतं. या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी होती. आणि मागणी ते अमान्य केली सरकारने. आणि त्यामुळे आज दिवसभराच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकला. बडगुजरांची चौकशी होते, गिरीश महाजनांची काय, असा तुम्ही म्हणतो? आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जर बडगुजरांचा फोटो पाहून किंवा ते नाचतायत असं पाहून सुधाकर बडगुजरांची चौकशी होते, तर त्याच लग्नामध्ये त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मंत्री, पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे सारे सहकारी उपस्थित असल्याचा फोटो व्हायरल झाला. मग त्यांचे आमदार त्या ठिकाणी आहे, पोलीस अधिकारी ठिकाणी आहे, त्यांची चौकशी का होऊ नये? म्हणजे एकाला एक ना तुमचे आहे म्हणून त्याचे चौकशी करायची नाही का? मग त्यांना फक्त दुसऱ्यांवर आरोप करण्यामध्ये हे वाटतंय. आणि आता आपले माणसं त्याच्यामध्ये अडकले तर त्याची चौकशी करायला पाहिजे, मागे पुढे करतात. तर हे चित्र बरोबर नाही. ज्या प्रकारे ठाकरेंच्या नेत्याची चौकशी होते एकंदरीत, तसंच भाजपच्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो. या निश्चित आमची साधी मागणी आहे की एक SIT स्थापन केली आहे तुम्ही, दुसरी SIT स्थापन करा, ह्यांचा त्याच्यामध्ये सहभाग केली, तपासा. जर असेल तर कारवाई करा. तुम्ही इतरांना म्हणताय तसे की तो सुधाकर बडगुजरला तुम्ही त्यात दोषी ठरवण्यासाठी SIT करतात किंवा चौकशी करण्यासाठी करतात, तर मग त्यांना एक नाही आणि ह्यांना एक नाही असं कसं करता येईल तुम्हाला? जर सत्य असेल तर बाहेर आणणार. तुम्हाला असं वाटतं की तो त्यात नाही तर नाही आहे, परंतु चौकशी तर करा ना. पण ती चौकशी करणार नसताना तुम्ही लगेच ताबडतोब उत्तर देऊन टाका की आम्ही चौकशी केलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये काही तथ्य नाही.
हे बरोबर नाही. आपल्या माणसांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. सर, या प्रकरणात एकंदरीत आपण बघतो विधानसभा अध्यक्षांची पण भूमिका संशयास्पद वाटते का? नाही, विधान परिषदेच्या अध्यक्षा ज्या आहेत आता सभापती नीलमताई गोऱ्हे यांनी त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याने ज्यावेळेस उभं राहून मला काही बोलायचं असं म्हटलं तर त्यांना बोलायची संधी द्यायला हवी होती. सभागृहामध्ये काही प्रथा आहेत की त्या दोघांकडून पाळल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने एक आहे की सभागृहाचा नेता ज्यावेळेस उभा राहतो तर त्यांना केव्हाही उभं राहून बोलण्याची संधी सभापती देतात. त्याच्या बरोबरीला स्थान विरोधी पक्ष नेत्याचं असतं आणि त्यावेळी विरोधी पक्ष नेता उभा राहिल्यावर त्यांना बोलण्याची संधी द्यायला हवी होती. ती दिली नाही आणि त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटलं म्हणून आज दिवसभरासाठी आम्ही बहिष्कार टाकला. चला.